कोल्हापुरात आज जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। गेल्या 5 वर्षात संवाद कमी झाला, तो वाढवला पाहिजे असं ते यावेळी म्हणाले। तर आघाडीचा निर्णय हा जिल्हा स्तरावर झालाय आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला हवी आणि त्यानुसारच एकत्र आलो तर कोल्हापूर जिल्ह्यात 2ही जागा निवडून येतील असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान कोल्हापुरात भाजप शिवसेनेचे आयात केलेले उमेदवार आहेत असं वक्तव्य करायला पाटील विसरले नाहीयेत। दरम्यान यावेळी महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा पराभव निश्चित असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। एकीकडे महायुतीचा प्रचार शुभारंभ कोल्हापूरमधून होतोय आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत। धडकी भरेल विरोधकांना असा प्रचाराचा शुभारंभ असेल असा एक दावा केला जातोय आणि त्याच दिवशी तुम्ही कोल्हापूरमध्ये आलेलात, पहिली प्रतिक्रिया? भाजप शिवसेनेला निवडून दिल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं या राज्यात काम केलं त्यानंच राज्यातल्या जनतेला धडकी भरलेली आहे आणि यांना पुन्हा नको हे महाराष्ट्राने ठरवलेलं आहे। आता कोल्हापुरात येऊन कोल्हापुरात स्वतःचं ओरिजिनल त्यांचं काही नाही आहे, सगळे आयात केलेले उमेदवार आहेत आणि भाजप शिवसेना या ठिकाणी सभा घेत असेल तर ते सभा ही या राज्याच्या प्रचाराची सुरुवात जर शुभारंभ असेल तर मला वाटतं त्यांनी त्यांचा पराभव ज्या भूमीत होणार आहे त्या भूमीतली जागा निवडलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा पराभव यंदा होणार याच्यात माझ्या मनात कोणती शंका नाही आणि सतेज पाटील यांनी उपस्थित राहिले असतील तर झालं असतं, त्यांनाही समजावून सांगितलं असतं, पण यापूर्वी समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। त्यांच्यात मनात काही थोडंसं किलमिश आहे आणि त्यामुळं त्यांची समजूत घातली जाईल असा आमचा प्रयत्न आहे। बघू। गोंदियाबाबतचा एक प्रश्न आहे, उद्या शेवटचा दिवस आहे आणि अजूनही उमेदवार फिक्स नाही। प्रफुल्ल पटेलांच्या बाबत काय नेमकं ठरलंय पक्षाचं? नाही, प्रफुल्ल पटेल स्वतःच त्या ठिकाणी उमेदवारी कोणाला द्यावी याच्याबद्दल चर्चा करतायत। सगळ्यांना विश्वासात घेऊन आमचा निर्णय आज उद्या जाहीर होईल आणि तो उमेदवार उद्या अर्ज भरण्याचं काम। उद्या अर्ज गोंदियामधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अर्ज, आघाडीचा उमेदवार अर्ज भरणार 100%। आणखी एक प्रश्न, बांदिवडेकरांच्या उमेदवारीबाबत अजूनही चर्चा सुरू आहे। त्यांची उमेदवारी कायम राहील असं चित्र दिसतंय, काय नेमकी राष्ट्रवादीची भूमिका आहे? नाही, असं आहे की काँग्रेस पक्षाने त्याच्या बाबतीत निर्णय करायचा आहे। काँग्रेस पक्षाच्या निर्णयाबद्दल मी बोलण्याची आवश्यकता आज आहे असं मला वाटत नाही। धन्यवाद। न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। एकीकडे कोल्हापूरमध्ये जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली तर दुसरीकडे आज युतीचा प्रचाराचा शुभारंभ सुद्धा करवीर नगरी कोल्हापूरमधून होणार आहे। कोल्हापूर शहरातलं हेच आहे ते तपोवन मैदान, ज्या ठिकाणी अगदी 5 वाजता या ठिकाणी महामेळाव्याला सुरुवात होणार आहे। सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था आहे, यंत्रणा सज्ज आहे, जोरदार तयारी सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून या मैदानावर केली जात होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत आणि त्यावेळी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर कशा प्रकारे शरसंधान सोडतायत, कसा समाचार घेतात विरोधकांचा, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। शिवसेना भाजपा महायुतीचा आज महामेळावा कोल्हापूर शहरामध्ये होतोय आणि याच मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ देखील फोडला जाणार आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते दिवाकर रावते साहेब, खूप मोठी सभा आयोजन केलेलं आहे, कसं नियोजन केलेलं आहे? उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री केव्हा येतील, काय असणार आहे? माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी ह्या व्यासपीठावर 7:30 ते 7 मध्ये निश्चित येतील। महायुतीच्या सभेचा नारळ महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन फोडावा ही संकल्पना शिवसेना प्रमुख असल्यापासून आहे आणि त्याप्रमाणे हा इथे युतीचा मेळावा होता, हा उमेदवारीचा मेळावा नाही आणि हा इतका विशाल मेळावा आहे आज भरणार आहे की यानंतर महाराष्ट्रामध्ये हाच विशाल मेळावा, याच्यावर मोठा मेळावा भरणार नाही, कारण ते सगळे उमेदवारांचे सभा असतील आणि एक संदेश जाईल की विरोधी पक्ष विखुरलेला असताना, आपसामध्ये भांडत असताना, पळापळी करत असताना आणि त्याच वेळेला मी राहावं की न जावं अशा प्रकार द्विधा मनस्थितीमध्ये पदांवरच असताना, उमेदवार शोधाशोधी करत असताना एक भक्कम युती ठामपणाने उभी आहे। ज्या आमच्या उमेदवार घोषित झालेले आहेत ते लोकांपुढे प्रचाराला पोहोचलेले आहेत, तेव्हा लोकांना हा विश्वास आहे की आता दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज
नेणारी फक्त युतीचीच खासदार असू शकतील, हे आपापसात भांडत बसतील आणि म्हणून उद्याचा विजय हा विजयाचा नारळ हा या युतीच्या मेळाव्यातनं फुटणार आहे आणि पंचायतची घोषणा केली आहे. मला वाटते कदाचित त्याच्या पुढचाही आकडा युती गाठेल अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी जे निर्माण केले आहे त्याचं मी स्वागत करतो. आणि आता एक बळ मिळालेलं आहे सर्व शिवसैनिकांना आणि म्हणजे युतीच्या कार्यकर्त्यांना. त्यातून महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज लोकसभेमध्ये निश्चित दिसेल. छत्रपतींचा भगवा तिथे कणखरपणाने राष्ट्राची सेवा करताना सुरक्षा करताना दिसेल. पालघर आणि सातारा लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा इकडे होऊ शकते का? साताऱ्याच्या उमेदवारांची घोषणा 100% होणार आहे. कारण नरेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करतायत. ते माथाडी कामगार सेनेचे माथाडी कामगारांचे नेते आहेत. कालच अण्णासाहेब पाटील यांची जयंती झाली. अण्णासाहेब पाटील आणि माननीय शिवसेना प्रमुख यांचे संबंध कसे होते, किती जवळचे होते आणि त्यांना पळ त्यावेळेला कसं मिळालं देत होते. साहेबसुद्धा त्यांच्या मागे ठाम उभे होते, हे मी स्वतः अनुभवले त्या काळामध्ये. तेव्हा अण्णासाहेबांचा सन्मान करण्याचा आज मान शिवसेनेला नरेंद्र पाटलांच्या उमेदवारी देऊन मिळणार आहे. त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहेच. परंतु श्रमिकांना सामर्थ्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण करणाऱ्या अण्णासाहेबांनी जे म्हणजे मजुरी करता दरवाईत उभे राहायचे, त्यांना श्रमाची आणि हक्काची सन्मानाची मजुरी मिळते आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षमता आली आणि इतर कोणी त्या क्षेत्रामध्ये घोषणापेक्षाही ह्या मातीतला मगरगट्टा आज ते काम करतोय ह्याचा पण अभिमान आहे. म्हणजे अण्णासाहेबांनी निर्माण केलं आहे. नरेंद्र पाटलांच्या उमेदवारी आज इथे घोषित होईल आणि त्या निमित्ताने अण्णासाहेबांच्या या प्रचंड अशा मोठ्या कार्याकरता एक आदर व्यक्त करण्याची संधी जी शिवसेनेला मिळालेली आहे त्याबद्दल मला अभिमान वाटतो. पालघरबद्दल काय निर्णय आहे? पालघरचा निर्णय आदरणीय उद्धवजी आज घेतील का उद्या मला माहीत नाही, परंतु आज घेऊ शकेल तर मला आनंद होईल. धन्यवाद सर. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आपण बघितलं आहे की शिवसेनेने आणि भाजपने एकूणच जय्यत तयार केलेली दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरच्या या करवीर निवासीच्या शहरामधून होणार आहे आणि त्यासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्ष आणि शिवसेना भाजपने जय्यत तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते.